श्रीराम समर्थ श्रीराम. चाफळचं राम मंदिर. मांड नदीच्या काठी चाफळ गाव. नदीसुद्धा छोटीशी आणि गावही अगदी लहानसा, आणि जागा एकदम मोठी सुंदर. भोवताली डोंगर, चाफ्याची झाडं. त्या गावी समर्थ एकदा जाऊन पोचले. मंडळींना त्यांची माहिती मिळाली, पण तिथले लोक एकूणच धूर्त. पंचायत जमवून समर्थांनी म्हटलं, मंडळी, इथे रामाचं देऊळ बांधावं म्हणतो. असं वय, मग बांधा की. हो, पण मला तुमच्याकडून जागा हवी आहे. आमच्याकडून? आता मात्र मंडळी चपापली. हे काही खरं नव्हे. या बुवाला आता जागा कुठली द्यायची? चार शहाणे एकमेकांच्या कानी लागले. त्यातला एक पुढे आला, म्हणाला, बुवा, तुम्हाला जागा पाहिजे म्हणता? हो हो, मला तुमच्याकडून राम मंदिरासाठी जागा पाहिजे. हा तर हाय की, नदीच्या किनाऱ्याला मसणवट आहे, स्मशान. ती घ्या तुम्हाला जागा. अहो, तिथे एक देऊळ बांधा, 2 देऊळ बांधा, काय बी अडचण नाही बघा. ठीक आहे, मसणवटा तर मसणवटा. समर्थांना काय करतो मसणवटा? उठले आणि कामाला लागले. त्यांनी स्वतः हाती कुऱ्हाड घेतली. झाडं झुडपं तोडायला सुरुवात केली, स्वच्छता चालू केली. आणि आता एकदा स्वतः समर्थ कामाला लागल्यावर उशीर तो काय, सगळे शिष्य गोळा झाले. भराभर जागा स्वच्छ व्हायला लागली. तेवढ्यात आणखीन एक अडचण उपटली. त्या जागेमध्ये काही शेंदूर लावलेले दगडधोंडे होते. काही लहान होते, काही मोठे होते. आता त्यांना कसा हात लावायचा? शिष्य घाबरले. हे तर देव, वेताळ, म्हसोबा, मैराळ, कंकाळ, भैरोबा, रोकडोबा. बापरे, यांना जागेवरून हलवलं तर ते आपल्याच बोडख्यावर बसतील. नको रे बाबा, नको नको नको. मंडळी घाबरली आणि गेली तडक समर्थांकडे. हात जोडून उभी राहिली. समर्थ म्हणाले, काय रे गड्यांनो, काय झालं? महाराज काम अडलं. अरे पण कशानी? अहो, त्या जागेमध्ये कितीतरी देव आहेत. देव तर सगळीकडे, त्रिभुवनात भरलाय तो. अहो, तसं नव्हे. देव म्हणजे वेताळ हाय, मैराळ हाय, कंकाळ हाय, लई देव आहे तिकडे. असं मग उचला की सगळ्यांना. त्या लहान लहान देवांचा मोठा देव येणार आहे इथे आता. पण आम्ही कसं उचलू असं म्हणताय? समर्थ गेले, दगडांजवळ गेले, त्यांना उचललं आणि म्हणाले, गड्यांनो, उठा आता. 33 कोटी देवांची ज्यानं रावणाच्या बंदिशाळेतून सुटका केली, तो रामराया आता इथे राहायला येतोय. त्याला जागा द्या, उठा. सगळे बारीक बारीक देव समर्थांनी उचलून नदीत टाकून दिले. एक भला थोरला धोंडा होता, शेंदूर फासलेला. तो होता म्हसोबा. तो काही सहजगत्या जागेवरून हालेना. मग समर्थ म्हणाले, बरं ठीक आहे, राहू द्या त्याला. त्या जागेचा राखणदार म्हणून ठेवा त्याला. दर उत्सवात रामाचा रथ निघेल ना, तेव्हा त्याला एक नारळ आणि दहीभात देत जाऊ. आता सगळी जागा स्वच्छ झाली. मंडळी कामाला येऊ लागली. त्यात काही सुतार होते, पाथरवट होते, काही गवंडी होते. भराभर कामं सुरू झाली. समर्थांनी शिष्यांना भिक्षेसाठी 4 दिशांना पाठवलं. भिक्षा पण गोळा होऊ लागली. मग एवढ्या सगळ्या कामकरी मंडळींची जेवणी खाणी व्हायची, स्वयंपाक व्हायचा, भजनं व्हायची, हरिकीर्तन चालायचं, मोठा थाट उडायचा. आणि स्वतः समर्थ तिथे असल्यावर तर काय, आनंदाला पारावरच नाही. बोलता बोलता पायाभरणी झाली. चौथरा उभारला गेला. गाभारा पण झाला. सभा मंडप तयार झाला. अहो हो, पण मूर्ती आहेत कुठे? समर्थ आपले देऊळ बांधण्याच्या कामी दंग आहेत. मूर्तीचं काहीच बोलेनात. मंडळींनी विचारलं, महाराज, अहो महाराज, देऊळ तर पुरं होत आलं.
पण मूर्ती कुठे आहे? समर्थांना सारखं वाटायचं कुठून तरी मूर्ती आपणहून येणार आहेत. देवाला म्हणायचे, तू येतो म्हणतोस आणि येत का नाही रे देवा? ये की, ये ना, मी तुझी वाट पाहतोय केव्हाची. शेवटी एकदा त्यांना वाटलं की आता आता मात्र राम येणार. त्या दिवशी त्या आनंदाने मंडळींना म्हणाले, गडे हो, या इकडे या, मी काय सांगतोय ऐका, आता राम येणार, आता राम येणार. अहो महाराज येणार, पण कुठून येणार? कुठून ते कोण जाणे, पण तो येणार. पण कशावरून महाराज? अरे हो, माझा डोळा लावतोय, बाहूच फुरतायत. तो आनंद कंद राम आता आपल्या देवळात येणार आहे. मी त्याच्याजवळ हट्ट केला होता ना, तो माझा लळा पुरवतो बरं. तो भक्तांची उपेक्षा कधीच करत नाही, कधीच नाही, कधीच नाही. आणि समर्थांना साक्षात्कार झाला. कृष्णातिरी अंगापूर नावाचं गाव आहे. गावाजवळ कृष्णेला खूप मोठा डोह आहे. स्वतः रामरायांनी मूर्तीनी स्वप्नात समर्थांना आदेश दिला की मी या डोहात आहे, मला इथून काढून ने. समर्थांनी अंगापुरी येऊन डोहामध्ये बुडी मारली आणि 2 मूर्त्या निघाल्या, एक श्रीरामाची आणि दुसरी महिषासुर मर्दिनीची. त्या दोन्ही जोळीत घातल्या आणि समर्थ निघाले चाफळला. आता हे गुराखी पोरांनी पाहिलं आणि ते ओरडत आरडत गावकऱ्यांकडे गेले. अरे बघता काय राहिलाय, गोसाव्यांना देव नेला नेला, बघत काय बसलाय. असे आरडेओरडे सुरू झाले गावकऱ्यांचे. गावकरी सुद्धा माथे फिरूच काठ्या घेऊन धावले. ए गोसावी महाराज, उभे राहावा. हो, पण का? का म्हणजे आमच्या गावातून देव कुणाचा चालवलाय तुम्ही? कुठे न्यायचं ठरवलंय? मी चाफळला नेतोय. नाही न्यायचा. का हो? तो आमचा हाय. तुमचा कसा? तो तर सगळ्यांचा आहे. आणि दुसरी गोष्ट, देव कृष्णा माईत बसला होता ना, तेव्हा तुम्हाला माहीत नव्हता. मी तिथून काढून तो चालवला. आता मंडळी हट्टाला पेटली. गावकरी मंडळी म्हणाली, नाही, तरी नाही न्यायचा. अरे या मूर्तीची चाफळच्या देवळामध्ये स्थापना करायची आहे, म्हणून नेतोय. ते काय बी आम्हाला ठावं नाही. मुकाट्यानं मूर्ती ठेवा इथं. समर्थांनी झोळीतून मूर्ती काढून ठेवल्या, चाफळला निघून गेले. आता इकडे गावकऱ्यांनी मारे बैलगाडी, वाजंत्री, ढोल असा छान थाट गोळा केला आणि मूर्ती परत गावी न्यायचा बेत चालवला. पण आश्चर्य ते काय, मूर्ती काही जागेवरून हालेना. अंगापूरकरांनी जंग जंग पछाडलं, पण काडीचा उपयोग झाला नाही. शेवटी 4 शहाणे म्हणाले, येड्यांनो, आता ऐका आमचं. कसं म्हणता? मग गोसावी बापाच्या पाया पडा, त्याला देव द्यावा. मंडळी तडक चाफळला निघाली. सगळी समर्थांच्या पायी लागली. समर्थ म्हणाले, काय रे, काय झालं? आम्हाला माफी द्या, आम्हाला माफी द्या महाराज, आम्हाला माफी द्या. आणि देव तुमचा तुम्ही उचलून आणा इकडं, असं म्हणताय. अशा रीतीने तो रामराया देवळामध्ये आला. मग काय, आनंदी आनंद झाला. उत्सवाची तयारी झाली. मणामणांनी धान्य एकत्र आलं. पंक्तीवर पंक्ती उठायला लागल्या. भजन, कीर्तन, प्रवचन, भारूड, एकच सगळा रंग उसळला. रामरायाची प्रतिष्ठापना मोठ्या समारंभाने झाली. समर्थांनी उत्सवातले मानकरी कोण ते लगेच ठरवून दिलं. अतिशय सुव्यवस्थापन समर्थांचं. प्रतिपदेला शहापूरकर, द्वितीयेला वडगावकर, तृतीयेला महागावकर, चतुर्थीला भेडसगावकर, पंचमीला आळेकर, षष्ठीचा अधिकारी नृसिंहराय, सप्तमीला पारगावकर, अष्टमीला बाहेकर. बाहेकरांनी कथा करायची.
त्याचवेळी चाफळचे अधिकारी नरसिंगराव अंबरखाने, देशमुख प्राणजी, देशकुलकर्णी नागोजी पंत आणि नागोजी भावे नाईकवाडी आणि नाणे घोलकर अशा 5 जणांना त्यांनी बोलावलं आणि रामरायावरचं फूल उचलून त्यांच्या हातात देऊन शपथ करवली की या अधिष्ठानाची भक्ती परंपरा करावी, सर्व सहायता करावी, कानुनाती म्हणजे सरकारी अडवणूक कधीही यात्रेत येऊ न द्यावी, सर्वस्वी सहाय्य असावं. तेव्हाच त्यांनी ही शपथ करवली आणि तो थाटामाटाने उत्सव पार पडला. अतिशय सुंदर उत्सव झाला, देवाची प्रतिष्ठापना झाली आणि असा तो चाफळचा रामराया आजही आपल्याला डोळे भरून पाहता येतो. श्रीराम समर्थ श्रीराम.